स्वराज कलेक्शन ढालगाव म्हणजे पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र थेट मिल मधून पुरवठा करणारं वस्त्रदालन. स्वराज कलेक्शन मध्ये सुरू आहे लग्न बस्ता महोत्सव. इथे काढा आपल्या लाडक्या मुलामुलींचा लग्न बस्ता, तोही आपल्या बजेटमध्ये सर्वात सस्ता. यामध्ये आपल्याला पारंपरिक मॉडर्न साड्या यासह इथेनिक वेअर्स आणि आहेरासाठी भरपूर साड्या भरपूर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे. खास लग्न बसत्यासाठी आपल्या सर्वांचं आवडते आणि विश्वासाचं एकमेव ठिकाण म्हणजे स्वराज कलेक्शन. वीज बोर्डाजवळ ढालेवाडी रोड, ढालगाव, तालुका कवटेमहांका, जिल्हा सांगली. संपर्क 7756 046 177. स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक. स्वराज मराठी. नमस्कार, स्वराज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजच्या टॉप 10 घडामोडी. पाकिस्तान सोबत सुरू असलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुदलाचे शक्ती प्रदर्शन. यूपीतील गंगा एक्सप्रेसवर एअर शो, राफेल, जॅग्वार, मिराज या विमानांचे लँडिंग. पहलगाम हल्ला हा ISI, लष्कर-ए-तोयबा, पाकिस्तानचा कट. NIAच्या तपासात अनेक मोठ्या बाबी उजेडात. दहशतवाद्यांनी बेताब खोऱ्यामध्ये हत्यार लपवल्याचे समोर. अटारी वाघा सीमा बंद. भारत आणि पाकिस्तानमधील अनेक कुटुंबांना मायदेशी परतण्यात अडचण. अनेकांच्या डोळ्यात अश्रू. पाकिस्तानला पाठवल्या जाणाऱ्या काश्मीरच्या कुटुंबाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा. कागदपत्रांची शानिशा होईपर्यंत पाकला न पाठवण्याच्या सूचना, मात्र निर्णय याच प्रकरणापुरता असल्याचे स्पष्टीकरण. पाकिस्तानने घेतला पंतप्रधान मोदींचा धसका. पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी. पाकच्या धार्मिक विभागाच्या प्रमुखांचा निर्णय. पहलगाम हल्ल्यासंदर्भात सरकारला समर्थन म्हणजे जनतेच्या भावनांची खेळ. संजय राऊतांचा हल्लाबोल. मुंबईतील वेब्स कार्यक्रम आणि बिहार प्रचारातील मोदींच्या उपस्थितीवर बोट. काँग्रेस नेते शशी थरूर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावर. मोदींच्या स्वागतापासून कार्यक्रमापर्यंत थरूर यांच्याकडून बरदास्त. 9 महिन्यानंतर पूजा खेडकरचं अखेर दर्शन. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर दिल्ली क्राईम ब्रांच कार्यालयामध्ये चौकशीसाठी दाखल. अनेक वेळा नाव बदलल्याचं लंगडं समर्थन. अहिल्यानगरचे माजी आमदार अरुण काका जगतापांनी घेतला अखेरचा श्वास. तब्बल 1 महिना दिली होती मृत्यूशी झुंज. भर दिवसात चोरीची धक्कादायक घटना घडली. एका वृद्ध नागरिकाची 40 तोळे सोन्याची बॅग अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून पळवली. आजच स्वराज मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.